आता याच युद्धासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात। अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यासाठी शस्त्रसंधी लागू झाली आहे। ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। इराणच्या 10 अटींवरती चर्चा करणार असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधीच शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। या युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना याचा फटका सहन करावा लागलेला होता। प्रचंड हानी झाली, नुकसान झालं आणि त्यानंतर आता अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी लागू झाली आहे। या सगळ्या संदर्भात विश्लेषण करताना सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। तिला 5 दिवस नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती। या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती। तर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, पाहूयात। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये सीज फायर झालेला आहे। हा सीज फायर 2 आठवड्याचा असेल आणि शुक्रवारपासून या सीज फायरवरती ज्या वाटाघाटी होणार आहेत त्या सुरू होतील आणि याला काही प्रमाणामध्ये इराणने पण मान्यता दिलेली आहे की आम्ही सीज फायर मान्य केलेला आहे। परंतु त्यांनी 10 अटी ज्या आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर किंवा जगाच्या समोर मांडलेल्या आहेत। त्या जर मान्य झाल्या तर हे युद्ध कायमचं थांबू शकतं। तर ही जी बातमी आहे याचं आपण विश्लेषण नेमकं कसं करतो। काल आपण जर कालच्या बातम्या जर ऐकल्या असतील तर डोनाल्ड ट्रम्प हे जगाला आणि इराणला धमक्या देत होते की आम्ही तुमचं जे सिव्हिलायझेशन आहे ते पूर्णपणे बर्बाद करू आणि अशी शस्त्र वापरू की ज्याच्यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होईल आणि इराण न्यूक्लिअर बॉम्ब वापरतील की नाही याच्यावरती सुद्धा इराणच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प न्यूक्लिअर बॉम्ब वापरतील की नाही याविषयी सुद्धा डिस्कशन जे आहे ते सुरू होतं। परंतु सकाळी एकदम बातमी आली की आता सीज फायर झालेला आहे। सीज फायर झाला आहे ही भारताकरता चांगली बातमी आहे, कारण भारताला मिळणारं सर्वात स्वस्त तेल आणि गॅस हा इकडनं मिळतो आणि लगेचच तेलाच्या किमतीमध्ये मोठी गिरावट आली की जे भारताकरता चांगलं आहे आणि आशा निर्माण झालेली आहे की भारताचा जो व्यापार ठप्प झाला होता खास तर गल्फ देशांच्या बरोबर तो पुन्हा सुरू होईल। त्याच्यामुळे आपला शेतीमाल जो अडकलेला होता बंदरामध्ये तो सुरू होईल। परंतु हा सीज फायर पुढे होईल का, नेमकं कोणाला काय पाहिजे आहे, जी ध्येय समोर ठेवली होती ती हासिल झाली का, हे सगळे प्रश्न आहेत। तर अमेरिका